नमस्कार. पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी भाग 1 मध्ये थंडगार असे फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत. त्यासाठी गॅसवरती अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवायचे. एका वाटीमध्ये अर्धी वाटी दूध घ्यायचे आणि त्याच्यामध्ये 4 चमचे कस्टर्ड पावडर घालायची. इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही फ्लेवरची घेऊ शकता. आणि चमच्याच्या साहाय्याने दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची. नंतर दुधामध्ये केशर घालायचे. इथे मी केशरच्या 10 ते 12 काड्या घेतलेल्या आहेत. ते दुधामध्ये घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे व दुधाला एक उकळी येऊ द्यायची. नंतर दुधाला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये साखर घालायची. दुधाला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये पाव कप साखर घालायची व साखर दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची. व नंतर त्याच्यामध्ये आपण जे वाटीमध्ये कस्टर्डचे दूध बनवलेले होते ते पातेल्यामध्ये ओतायचे आणि मिक्स करून घ्यायचे. कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला दूध उकळण्यासाठी ठेवायचे आहे. दूध छान असे दाटसर बनेपर्यंत ते उकळवून घ्यायचे आहे. उकळवत असताना आपल्याला ते मध्ये मध्ये हलवून घ्यायचे आहे, म्हणजे ते दूध पातेल्याला खाली चिटकणार नाही. साधारणतः 4 ते 5 मिनिटे लागतात दूध छान दाटसर बनेपर्यंत. दूध उकळत असताना आपल्याला ते चमच्याच्या साहाय्याने सतत मिक्स करत राहायचे आहे, म्हणजे ते ओतू जाणार नाही किंवा पातेल्याला ते चिटकणार देखील नाही. आणि कमी ते मध्यम गॅसवरतीच आपल्याला ते उकळवून घ्यायचे आहे. सध्या उन्हाळा चालू झाल्यामुळे कडाक्याच्या उन्हामध्ये थंडगार पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात. त्याच्यामुळे आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत. तरी ते 3 ते 4 मिनिटे झालेली असतील. दूध छान असे दाटसर झालेले आहे. अजून साधारणतः 1 मिनिटभर मी अजून दूध उकळवून घेणार आहे. दूध आपल्याला जास्तही दाटसर बनवायचे नाही, कारण ते थंड झाल्यानंतर अजून जास्त दाटसर बनते. इथे दूध छान असे दाटसर झालेले आहे. नंतर गॅस बंद करून घ्यायचा व दूध थोडेसे थंड होण्यासाठी ठेवायचे. थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा व्हॅनिला इसेन्स टाकायचे. इथे मी फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेन्स टाकत आहे. व्हॅनिला इसेन्स टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही नाही टाकले तरीही चालेल, किंवा त्या ठिकाणी तुम्ही वेलची पावडर टाकली तरीही चालेल. नंतर दूध एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे व नंतर फ्रीजमध्ये ते अर्ध्या तासासाठी ठेवायचे आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर दूध अजून थोडेसे दाटसर बनते. दूध थंड होईपर्यंत आपल्याला नंतर फळे कट करून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक चॉपिंग बोर्डवरती एक मध्यम आकाराचा सफरचंद घेतलेला आहे. सफरचंद आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बारीक आकाराच्या फोडीमध्ये आपल्याला सफरचंद कट करून घ्यायचा आहे. एका सफरचंदमध्ये मी थोडासा सफरचंद शिल्लक ठेवलेला आहे, बाकीचा सर्व कट करून घेतलेला आहे. साधारणतः 1 वाटीभर सफरचंद इथे मी कट करून घेतलेला आहे. नंतर एका वाटीमध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला होता, तोही इथे मी कट करून घेतलेला आहे. नंतर आपल्याला द्राक्षे कट करून घ्यायचे आहे. द्राक्षेही आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर इथे मी अर्धी वाटी द्राक्षे घेतलेली आहे. इथे मी हिरव्या कलरची द्राक्षे घेतलेली आहे. जर तुमच्याकडे काळ्या कलरची द्राक्षे असतील तर तुम्ही तेही घेऊ शकता. द्राक्षेही आपल्याला कट करून घ्यायचे आहे व एका वाटीमध्ये ठेवायचे आहे. व द्राक्षे कट करून झाल्यानंतर आपल्याला केळी कट करून घ्यायची आहे. तर इथे मी एक मध्यम आकाराची केळी घेतलेली होती. केळीही आपल्याला कट करून घ्यायची आहे. व केळी कट केल्यानंतर आपल्याला एक मध्यम आकाराचे डाळिंब सोलून घ्यायचे आहे. ते सोलून घेतलेले डाळिंबाचे दाणे आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत. इथे आपले सर्व फळे कट करून झालेली आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये दुसरेही फळे टाकू शकता. किवी किंवा पपई देखील तुम्ही फ्रूट कस्टर्डमध्ये टाकू शकता. इथे आपली केळी देखील कट करून झालेली आहे. नंतर फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेले दूध आपल्याला बाहेर काढायचे आहे आणि नंतर त्याच्यामध्ये कट केलेली सर्व फळे घालायची आहेत. सुरुवातीला याच्यामध्ये कट करून घेतलेली 1 वाटी सफरचंद घालायचे. नंतर त्याच्यामध्ये कट केलेली केळी घालायची व नंतर त्याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे घालायचे. तरी ते अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे होते, त्याच्यातील मी थोडेसे डाळिंबाचे दाणे ठेवलेले आहेत वरून टाकण्यासाठी. व नंतर त्याच्यामध्ये कट करून घेतलेली अर्धी वाटी द्राक्षे घालायची. द्राक्षे देखील मी थोडीशी वरून टाकण्यासाठी ठेवलेली आहे. व नंतर त्याच्यामध्ये कट केलेले काजू, बदाम आणि पिस्ता घालायचे व सर्व साहित्य आपल्याला एकत्र छान मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथे आपले फ्रूट कस्टर्ड बनवून तयार झालेले आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे फ्रूट कस्टर्ड बनवू शकता. हे फ्रूट कस्टर्ड अर्धा ते 1 तासासाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. इथे मी 10 ते 15 मिनिटे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये बनवलेले फ्रूट कस्टर्ड ठेवले होते व 15 मिनिटांनी नंतर ते बाहेर काढले. वरून त्याच्यावरती शिल्लक ठेवलेले डाळिंबाचे दाणे आणि थोडीशी द्राक्षे घातली. तर इथे आपले थंडगार असे फ्रूट कस्टर्ड बनवून तयार झालेले आहे. कडाक्याच्या उन्हामध्ये तुम्ही अशा प्रकारे थंडगार फ्रूट कस्टर्ड बनवू शकता. हे फ्रूट कस्टर्ड खूप टेस्टी बनते.
हे फ्रूट कस्टर्ड अजून जास्त टेस्टी होण्यासाठी आपण याच्यामध्ये एक पदार्थ घातलेला आहे, तो म्हणजे व्हॅनिला इसेन्स. व्हॅनिला इसेन्स टाकल्यामुळे फ्रूट कस्टर्डला खूप छान टेस्ट येते, तसेच फ्लेवर देखील येतो. तुम्हाला हे फ्रूट कस्टर्ड आवडले का ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.